राज्यात सध्या एकाच वेळी दोन मोठी प्रकरणं चर्चेत आहेत. एक म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात यांचे कथित विकृत कारनामे आणि दुसरं म्हणजे राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हायरल झालेला वादग्रस्त व्हिडिओ. या दोन्ही प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि या सगळ्यांमागे काही मोठं कनेक्शन आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय. नमस्कार, मी सपना. स्वागत आहे तुमचं द फॅक्ट बॉक्स मराठीमध्ये. मित्रांनो, हे चॅनल सध्या खूप इनिशियल स्टेजवर आहे. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार झिरवाळ यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो कथितपणे एका शासकीय निवासस्थानातील असल्याचं सांगितलं जातं. या व्हिडिओमध्ये ते एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत दिसत आहे. खोलीमध्ये बेड, बाजूला चिकनचे ताट आणि मद्यपान सुरू असल्याचंही दिसतं. काही क्लिप्समध्ये कॅमेरा लपवून शूट केल्यासारखं वाटतो, तर काही वेळा थेट त्यांच्या दिशेने फिरताना दिसतो. त्यामुळे हा व्हिडिओ अचानक शूट झाला की आधीपासून प्लॅन करून काढला गेला, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ बाहेर कसा आला याबाबतही अनेक दावे समोर आले आहेत. माध्यमांनुसार हा व्हिडिओ रवी यादव नावाच्या व्यक्तीने समोर आणला आहे. त्याचा दावा आहे की या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती म्हणजे पवन यादव आणि तो त्यांचा भाऊ आहे. रवी यादवने केलेल्या आरोपांनुसार पवन यादव हा राजकीय नेत्यांशी ओळख वाढवून त्यांच्याशी जवळीक निर्माण करायचा आणि त्यानंतर अशा खासगी क्षणांचे व्हिडिओ शूट करून त्यांना ब्लॅकमेल करायचा. इतकंच नाही तर त्यांना 25 लाख रुपयांची मागणी केली होती, असाही दावा करण्यात आला आहे. माध्यमातील माहितीनुसार पवन यादववर आधीपासूनच खंडणी आणि ब्लॅकमेल सारखे गुन्हे दाखल आहेत. त्याचे अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत फोटो असल्याचंही सांगितलं जातं. काही फोटोंमध्ये तर नरहरी झिरवाळ त्याला पुष्पगुच्छ देताना किंवा सत्कार करताना दिसतात. त्यामुळे ही ओळख फक्त वैयक्तिक नव्हती, सार्वजनिक स्तरावरही असल्याचं स्पष्ट होतं. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टायमिंग. हा व्हिडिओ साधारण 5 ते 7 महिने जुना असल्याचं सांगितलं जात असताना तो अचानक आताच का समोर आला, हा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या काही तास आधीच झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांना या व्हिडिओबद्दल आधीच माहिती होती का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज्यात अशोक खरात प्रकरण गाजत असताना आणि काही नेत्यांचे त्याच्याशी संबंध उघड होत असल्याचे आरोप होत असतानाच हा व्हिडिओ समोर येतो. त्यामुळे विरोधकांकडून हा मुद्दा लक्ष विचलित करण्यासाठी वापरला गेला का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात उमटल्या आहेत. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत हा प्रकार सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचा भंग असल्याचं म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त करत हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या सगळ्या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या मते हा एक राजकीय कट असू शकतो आणि एका नेत्याला बदनाम करण्यासाठी जुन्या व्हिडिओचा वापर केला गेला असल्याची शक्यता नकारता येत नाही. या सगळ्यात अजून एक महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा येतो, तो म्हणजे सुरक्षा. जर हा व्हिडिओ खरा असेल तर एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला शासकीय निवासस्थानात प्रवेश कसा मिळाला आणि तेही थेट बेडरूम पर्यंत, हा प्रश्न उपस्थित होतो. हे केवळ नैतिकतेचं प्रकरण नाही तर प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. रवी यादवचा दावा आहे की त्याने प्रकरणाबाबत आधीच पोलिसांना माहिती दिली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला धमक्या येत असल्याचंही तो सांगतो. सध्या तरी नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यांच्या कार्यालयाकडूनही स्पष्ट उत्तर आलेलं नाही. तर मित्रांनो, एका बाजूला आहे भोंदूबाबा प्रकरण, दुसऱ्या बाजूला मंत्र्याचा व्हायरल व्हिडिओ आणि मध्ये आरोप प्रत्यारोप, ब्लॅकमेलिंगचे दावे आणि राजकीय आरोप. या सगळ्यात सत्य नेमकं काय आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हा खरोखरच ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे का की एखाद्या मोठ्या राजकीय खेळीचा भाग, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच डीप, अनकट आणि फॅक्ट बेस्ड व्हिडिओसाठी बॉक्स मराठीला फॉलो करा. धन्यवाद.